देविका, देविका, झालं, शेवटी तिने नेलं गौरीपासून बिट्टीला दूर। हेच करायचं होतं तिला। मी तुम्हाला सतत सांगत होते पण तुम्हाला माझं कधीच पटलं नाही। माझं जाऊ दे पण गौरी, ती तुम्हाला जीव तोडून सांगत होती, तुम्ही तिचंही ऐकलं नाही। असं का केलं नंदाई? बघितलत ना, घरातल्या सुनांवर विश्वास न ठेवता एका बाहेरच्या बाईवर विश्वास ठेवण्याचा काय परिणाम झालाय तो? अहो, तुमच्या लाडके रुद्राचा संसार मोडत होती ती। गौरीची काय अवस्था झालीये? गौरीला वेडं केलंय तिने, आणि आता बिट्टीला घेऊन गेली ती। आणि हे सगळं ना तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाहीत ना, म्हणून झालंय। जे करायचं होतं ते तर झालंच नाही। मी आदर्श बायको पडली माझ्या गळ्यात। आता ही काय माझा पिच्छा सोडणार नाही। हे सगळं तुझ्यामुळे झालंय। तुझ्यामुळे अडकलो मी या सगळ्यात। बाबा, तुम्ही मला सतत सांगत होता ना की गौरीच्या मनात काही चुकीचं भरवू नकोस म्हणून। शेवटी मी जे म्हणत होते ना तेच झालं। आधीच माझं ऐकलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती। आणि काय हो, रुद्र भाऊजींचं लग्न लावून द्यायला निघाला होता तुम्ही, आणि तेही त्या देविकाशी। बाबा हो, रुद्र भाऊजींचं गौरीवर मनापासून प्रेम आहे हे माहीत असताना देखील गौरी का लग्न करायला सांगेल? निदान एकदा विचारही करावासा नाही वाटला का तुम्हाला? मला खरं सांगा बाबा, तुम्हाला खरंच घरच्यांची काळजी आहे का हो? नंदाई, गौरी तुम्हाला सून म्हणून नकोय का? म्हणून वागलात ना तिच्याशी असं? तुमच्यामुळे वेड लागले तिला। ओ, वेडी झालीये ती गौरी।
गौरी, गौरी, बाळा उठ. गौरी, बोल बाळा. गौरी, गौरी, बाळा, आम्हाला माफ कर. पण बोल, बोल काहीतरी. तू हवं तर ओरड, भांड आमच्याशी, पण बोल काहीतरी, बोल. गौरी, अगं बोल ना काहीतरी. अहो काहीच का बोलत नाहीये. गौरीचे हे घ्या. गौरी, गौरी, आमच्याशी बोल. चुकलं आमचं. बोल बाळा, बोल आमच्याशी बोल. गौरी, गौरी, काय झालं? आपलं निम्म काम झालं. गौरीवर औषधांचा परिणाम होतोय. चला, काहीतरी चांगलं घडलं. हो, पण तिकडे देविका रुद्रच्या हाती लागली तर सगळंच बिघडेल. बिट्टी, हे थांब. देविका आहे.
हॅलो, काय? नंदा, काय झालं? नंदा ग, कोणाचा फोन होता? देविका. काय देविकाचं काय? नंदा, काय विचारतोय मी? नंदा, हॅलो. हा पवन, मी बोलतोय. हा, काय झालं? काय? बापरे. देविकाने रुद्राला सगळं खरं सांगितलं असेल तर आपली वाट लागेल. काय झालं राजन भाऊजी? देविका पळून जात असताना तिला अपघात झाला आणि ती बिट्टी बिट्टी सुखरूप आहे. गौरी, गौरी, गौरी थांब ना. थांबायचंय. गौरी, अगं ऐक ना. गौरी, ए गौरी, गौरी, ए गौरी. कोण आहात तुम्ही लोक? मी काय करते इथे? मी मी मला का आणलं इथे तुम्ही? आणि माझी मामा कुठे आहे? मामा. अगं गौरी, दूर व्हा माझ्यापासून. मी ओळखत नाही तुम्हाला. कोण आहात तुम्ही? गौरी, अगं तू या घरची सून आहेस. सून? तुम्ही काय बोलताय? नाही, मी काही सून वगैरे नाहीये कोणाची. मला इथे का अडवून ठेवलं तुम्ही? मला माझ्या घरी जायचंय. हो, मला जाऊ दे ना माझ्या घरी. मामी कुठे आहेत माझे? मामी. गौरी, गौरी, थांब 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 थांब. कोण आहात तुम्ही? अगं मी नंदा आहे. नाही, मला माझ्या घरी जायचंय. मला त्रास देऊ नका ना. मला माझ्या घरी जायचंय. मला जाऊ दे ना. हिची सगळी पाठी कोरी झालेली दिसतीये. ओ, काय झालंय आपल्या गौरीला? नंदिनी, मला असं वाटतं हिच्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झालाय, म्हणून असं करतीये ही. तू आमची सून आहेस? नाही, खोटं बोलताय तुम्ही. मी सून नाही आहे तुमची. मला घरी जायचंय माझ्या. तुम्ही फसवताय ना मला. तुम्ही सगळे फसवताय मला. मला त्रास देऊ नका. मला जाऊ द्या. गौरी, मला माझ्या घरी जायचंय. मामी. गौरी आई, मी नाही. बिट्टी, बाळा, मला माफ कर. तू
हॅलो काय काय रे काय झालं? आपल्याला घरला जायला लागेल. का? वहिनी काय झालं गौरीजी? बघ दाद्या, बिट्टीला पण ताप आहे, आपण लगेच घरी जाऊ. हा गौरीजी ठीक आहेत ना? घरचे समजा सांगतील तुला बिट्टीला ताप आहे, मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. तू आधी घरी जा. मेली बिचारी, तुला आनंद कसला होतोय? तुला जर इतका पुळका येत असेल ना तिचा, तर दुखवटा करत बस. आणि हो, तुझ्या बायकोला सांग तिचे विधी पूर्ण करायला. तसं नाही, पण आपलेच काम करत होती ना ती. सुमित, कुणीही स्वार्थाशिवाय मदत करत नाही. तिचाही स्वार्थ होता. तिला एक सुरक्षित आयुष्य मिळणार होतं. त्यामुळे ती आता असली काय नसली काय मला काही नाही फरक पडत. आणि देविका मेली याच्या दुःखापेक्षा ना, तिच्यामुळे गौरी या घरापासून कायमची तुटणार यातच मला आनंद आहे. हे बघा, मी गौरीला चेक केलंय, मेमरी लॉस झाला. काय झालं गौरीजींना? अरे ती पडली. पडल्या? कशा पडल्या? कुठे पडल्या? मला इथे का अडवून ठेवलंय तुम्ही? मला मला माझ्या घरी जायचंय. हो, मला जाऊ दे ना माझ्या घरी. काय? रुद्र, डॉक्टरांनी तपासलंय तिला. गौरीला पार्शियल मेमरी लॉस झालाय.